नमस्कार. आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका. नागरिक म्हणून आपलं आयुष्य धोक्यात आलंय हे मला माहिती आहे, 100% माहिती आहे. कोणीही मरू शकतो, कुणाचेही खून होऊ शकतात. महाराष्ट्र सत्तेतल्या गुंडांकडून होऊ शकतात. तरी सुद्धा आवाज उठवायचं सोडू नका. या राज्यामध्ये दाभोळकर आणि पानसरेंचा खून झाला. आज या राज्यामध्ये एका निरपराध शिक्षकाचा खून झाला, सुरेश बोरसे यांचा. जर आपण गप्प बसलो, मी तुम्हाला सांगतो धोका आहे, पण जर आपण गप्प बसलो तर आपल्याही नशिबी असाच मृत्यू होईल. सांगलीच्या कामगार नेत्याच्या नातवाप्रमाणे आपल्या घरातली मुलं बाळ सुद्धा गोळीबारात मरू द्यायची नसते, तर आपण जाग होऊन सरकारला जाब विचारला पाहिजे. कृपया गप्प बसू नका. आपण सगळे मिळून संघटित होऊन याचा मुकाबला करूया, कारण महाराष्ट्र या बदमाशांचा, या माफियांचा नाही, हे त्यांना निक्षून सांगण्याची वेळ आली. बुद्धिमंतांचा महाराष्ट्र बदमाशांचा कधी झाला हे आपल्याला समजलंच नाही, असं मी यापूर्वी अनेक वेळा बोललेलो आहे. पण आता बुद्धिमंतांचा महाराष्ट्र केवळ बदमाशांचा राहिलेला नाही, तर तो माफियाचा झालेला आहे. महाराष्ट्र हळूहळू माफिया राष्ट्र म्हणून ओळखलं जाईल अशी शक्यता आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या गृह खात्याचं, ज्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, जे मुख्यमंत्री सुद्धा आहेत, त्यांचं या माफियाकडे लक्ष नाही म्हणण्यापेक्षा त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा आणि त्यांच्या मित्र पक्षांचा या माफियांना आशीर्वाद आहे असं म्हटलं तर गैर ठरणार नाही. महाराष्ट्राच्या जिल्ह्यात माफियांचं जाळं पसरलेलं आहे. कुठे वाळू माफिया, कुठे घासलेट माफिया, कुठे पेट्रोल माफिया, असे वेगवेगळ्या प्रकारचे माफिया इथे ऑपरेट करतायत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हेच माफिया राजकारण्यांना निवडणुकीच्या वेळी मदत करत असतात. त्यामुळे पुढची 5 वर्ष यांच्या डोक्यावर सत्ताधाऱ्यांचा आशीर्वाद असतो, हे लक्षात घ्या. आज आपण जी कहाणी ऐकणार आहोत ती आहे वेरूळची. हो, तेच ते वेरूळ, अजिंठा आणि वेरूळ पैकी वेरूळ. अजिंठा आणि वेरूळची लेणी बघायला अनेक पर्यटक येतात. त्यामुळे दोन्ही गावांना पर्यटकांचं आकर्षण आहे. गावामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहील हे प्रशासन बघत असतं. पण 2 दिवसापूर्वी इथे जी घटना झाली ती अवघ्या महाराष्ट्राला लांछनास्पद घटना आहे. या गावामध्ये राहतात एक शिक्षक, सुरेश बोरसे राहत होते असं म्हणायला पाहिजे आता. खरं तर शिक्षक संघाचे ते पदाधिकारी आहेत. ते रात्री उशिरा घराबाहेर पडले, आईस्क्रीम घेऊन येतो असं त्यांनी कुटुंबियांना सांगितलं आणि बाहेर पडले. बाहेर पडल्यावर घराच्या जवळच काहीतरी संशयास्पद हालचाल त्यांना दिसली, म्हणून ते तिथे गेले आणि नेमकं काय चाललंय हे बघू लागले. अनोळखी माणसं होती, 7, 8, 10 माणसं होती. त्यांनी विचारलं, काय चाललंय एवढ्या रात्रीच्या वेळी तुम्ही ते काय करताय? गंमत बघा, या ज्या अनोळखी व्यक्ती होत्या 7, 8, त्यांनी या शिक्षकाला धरलं, त्याला जबर मारहाण केली. कुटुंबानी आवाज ऐकला, वाचवा म्हणून कुटुंबातले लोक बाहेर आले, मध्ये पडले, म्हणून या शिक्षकाची सुटका झाली. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं, पण हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. ही अनोळखी माणसं कोण होती? धक्का बसेल तुम्हाला. हे यामध्ये अनेक स्थानिक पोलीस होते आणि वाळू माफियाचे गुंड होते. स्थानिक पोलीस आणि वाळू माफिया यांच्या संगनमतानेच या शिक्षकाला, सुरेश बोरसे यांना अमानुष मारहाण झाली आणि त्यातून त्यांचा खून झाला. हो, खून झाला असंच म्हटलं पाहिजे. पोलीस आणि माफियांच्या अत्याचारात खून झाला असं म्हटलं पाहिजे, कारण हा अपघाती मृत्यू नाही. पोलिसांनी कारण दिलं की सुरेश बोरसे यांचा खून हा हृदयविकाराचा झटका येऊन झालेला आहे. या कारणामध्ये तथ्य त्यासाठी नाही की हे शेवटचं कारण आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आला असेल, तसे मेडिकल रिपोर्ट्स असतील, पण आधी जी मारहाण झाली ती या हृदयविकाराच्या झटक्याला जबाबदार नव्हती असं पोलीस ठामपणे कसं काय म्हणू शकतात? या खुनामध्ये सामील असलेल्या सर्व पोलिसांचं निलंबन झालं पाहिजे. आणि हे जे वाळू माफिया आहेत, ज्यांनी पोलिसांची संगनमत केलेलं आहे या भागामध्ये आणि जिल्ह्यामध्ये, त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. पण लक्षात घ्या, सुरेश बोरसे हे सर्वसामान्य शिक्षक नव्हते, ते शिक्षकांच्या संघटनेचे पदाधिकारी होते. तरी सुद्धा, म्हणजे पोलीस त्यांना ओळखत होते, स्थानिक पोलीस त्यांना ओळखतच असणार, तरी सुद्धा त्यांच्या नशिबी हे सगळं आलं. केवळ आपल्या संशयास्पद कारवायांमध्ये हा माणूस हस्तक्षेप करतोय असं म्हणून पोलीस आणि माफियाने त्यांना मारहाण केली. महाराष्ट्रात
जिल्ह्यात अशा माफिया जर कार्यरत असतील तर आपल्या आयुष्याची खात्री कोण देणार आहे? सर्वसामान्य माणसाचं आयुष्य कधीही धोक्यात येऊ शकतं. कुणाचाही खून कधी येऊ शकतो. हे मी पूर्वी म्हटलेलं आहे. या राज्यामध्ये कुणाचाही खून कधी होऊ शकतो. गुंड करू शकतो, मवाली करू शकतो, बदमाश करू शकतो आणि असे संघटित माफिया करू शकतात. आणि आता तर या माफियांचं आणि पोलिसांचं संगनमत आहे हे या अ, वेरूळच्या घटनेवरून स्पष्ट झालेलं आहे. मित्र, एकच घटना नाही, 2 दिवसापूर्वी घडलेली आणखी एक घटना तुम्हाला सांगतो. सांगलीची आहे, गोळीबाराची घटना आहे. सांगलीच्या अभयनगरमध्ये माथाडी कामगारांचे नेते बाळासाहेब बंडगर राहतात. बाळासाहेब बंडगरांच्या घरी संध्याकाळी 4-5 जण घुसले. त्यांनी बेफाम गोळीबार केला. या गोळीबारामध्ये बाळासाहेबांचा नातू वेदांत बंडगर हा 14 वर्षाचा निष्पाप मुलगा मृत्युमुखी पडला. संध्याकाळी सांगली या शहरामध्ये पोलीस अस्तित्वात असताना अशा प्रकारे गोळीबार करून, संघटित गोळीबार करून या निष्पाप मुलाचा खून करण्यात आला. काय झालं होतं, याची पार्श्वभूमी काय आहे? पोलीस आता असं सांगतात की हे खंडणीचं प्रकरण आहे. बाळासाहेबांकडे आणि त्यांच्या सहकार्याकडे 10 लाख रुपयांची खंडणी मागितली गेली होती आणि त्यामागे निलेश गडदे हा माणूस संशयित होता. बाळासाहेबांच्या कामगारांनी या गडदेला एकदा हाकलून लावलं होतं, त्याच्या विरुद्ध घोषणा दिल्या होत्या. त्यामुळे खुन्नस बाळगून हा होता, म्हणून त्याने त्याच्या घरात घुसून गोळीबार केला असं आता पोलिसांचं म्हणणं आहे. पण अशा प्रकारचा संशयित माणूस असताना पोलिसांनी बाळासाहेबांना संरक्षण दिलं होतं का? हा खरा मुद्दा आहे. महाराष्ट्रातले पोलीस किती कुचकामी आहेत हे यावरून दिसतंय. म्हणजे वेरूळच्या मध्ये तर माफियाशी त्यांचं संगनमतच आहे, पण सांगलीच्या घटनेवरून सुद्धा दिसतंय की पोलीस पूर्णपणे निरुपयोगी झाले आहेत. कारण ते कायदा आणि सुव्यवस्थेचं रक्षण करण्याचं काम करतच नाहीयेत. त्यांचे हितसंबंध निर्माण झालेले आहेत. त्यांची कुणाशी तरी मिलीभगत आहे, संगनमत आहे, म्हणून पोलीस असं वागतायत. वेरूळची एक घटना, दुसरी घटना सांगलीची आणि तिसरी घटना तुमच्या लक्षात आणून देतो. तुम्ही वाचलं असेल त्या संबंधी किंवा सोशल मीडियावर खूप लिहिलं गेलं त्या घटनेविषयी. ती आहे ठाण्याची. ठाण्यामध्ये एक पारशी वृद्ध गृहस्थ, 75 वर्षाचे गृहस्थ सरोज दस्तूर यांनी ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटल जवळ रिक्षा उभ्या असतात, टॅक्सी उभ्या असतात. तिथे एका टॅक्सीवाल्याला सांगितलं की अरे बाबा, रस्त्यावर थुंकू नकोस, जरा स्वच्छता पाळ असं सांगितलं. म्हणून हा टॅक्सीवाला त्यांच्यावर दगड घेऊन तुटून पडला. दगड त्याने मारला असता तर दस्तूर यांना जीव गमवावा लागला असता. पण त्याने दगड फेकला नाही. दगड हातात घेऊन त्याने धमकावलं, त्यांना शिवीगाळ केली गलिच्छ आणि धक्का दिला. त्यामध्ये हे दस्तूर जे आहेत ते खाली पडले. त्यानंतर त्यांना इस्पितळात दाखल करावं लागलं. एक गोष्ट झाली, हा टॅक्सीवाला, मुजोर टॅक्सीवाला हा उत्तर भारतीय असल्यामुळे इथल्या शिवसेना आणि मनसेच्या लोकांनी त्याला शोधून काढला, त्याला चांगला चोप दिला, त्याला पोलिसांच्या हवाली केलं. ठाणे हा एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला असल्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी लगेच पोलिसांना फोन केला आणि या प्रकरणी अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा नोंदवून घ्या असे आदेश दिले. नोंदवले की नाही माहित नाही, निदान फोनवर आदेश दिले. तो व्हिडिओ सगळीकडे सर्क्युलेट केला. म्हणजे ठाणेकरांच्या सेवेमध्ये एकनाथ शिंदे कसे आहेत हे दिसलं. जर एकनाथ शिंदे खरोखरच ठाणेकरांची पर्वा करत असतील तर ठाण्यामध्ये रिक्षावाल्यांची दादागिरी जी वाढलेली आहे, टॅक्सीवाल्यांची दादागिरी जी वाढलेली आहे आणि विशेषतः उत्तर भारतीयांची मुजोरी जी वाढली आहे, त्याबाबत काय करणार आहे? आता मनसेच्या लोकांनी या टॅक्सीवाल्याला शोधून काढला, त्याला चोप दिला, पण तो काही कायदेशीर मार्ग नव्हे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, भाजप सत्तेत आल्यापासून केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये उत्तर भारतीयांची इकडची दादागिरी वाढलेली आहे. कारण त्यांना असं वाटतं हे सरकार आपलंच आहे, आपण काहीही केलं तरी भाजपचे लोक आपल्याला वाचवतील अशी त्यांना खात्री वाटते. मित्रो, हा टॅक्सीवाला कशामुळे चिडला तर एकच कारण दिसतं की सरोज दस्तूर हे सांगत होते त्याला की तू थुकू नकोस. आता थुकू नका असं सांगणं थोडाच गुन्हा आहे? स्वच्छता मोहीम मोदी सरकार पण चालवतं. उलट दस्तूर हे मोदी सरकारची मदत करत होते. महाराष्ट्र सरकारची ही स्वच्छता मोहीम असते, त्यांची मदत करत होते. त्यामुळे खरं तर या टॅक्सीवाल्याने त्यांचं ऐकायला पाहिजे होतं. पण सरोज दस्तूर म्हणे इंग्रजीत बोलत होते म्हणून त्या टॅक्सीवाल्याला राग आला असं नंतर सांगितलं जातं. अरे इंग्रजीत बोलणं हा काही गुन्हा आहे का? कशा प्रकारच्या शिव्या तू एक 75 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाला देत होतास? यातून तुझी मुजोरी, तुझा नादानपणा, तुझा नालायकपणा दिसला आहे. मी तुम्हाला सांगतो, रिक्षावाले आणि टॅक्सीवाले यांची मुजोरी दिवसेंदिवस महाराष्ट्रात वाढत चाललेली. हा एक वेगळ्या प्रकारचा माफिया आहे. जसं वेरूळला वाळू माफिया होता, तसा हा एक वेगळ्या प्रकारचा माफिया महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरात तयार झालेला आहे. तो ठाण्यात आहे, मुंबईत आहे, पुण्यामध्ये आहे, नागपूरमध्ये आहे, अनेक शहरांमध्ये हा तयार झालेला आहे. रिक्षावाले आणि टॅक्सीवाल्यांची दादागिरी अतोनात वाढलेली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यात महाराष्ट्रातलं सध्याचं सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, वेगळ्या प्रकारची मुजोरी आहे, धर्मगुरूंची मुजोरी.
म्हणजे धर्मांधांची मुजोरी आपण बघतोच आहोत गेली 10-12 वर्ष. ही तर धर्मगुरूंची मुजोरी आहे आणि ही जैन धर्मगुरूंची मुजोरी आहे. या जैन धर्मगुरूंचं मार्गक्रमण सुखनैव व्हावं. शब्द बघा माझे, मार्गक्रमण सुखनैव व्हावं म्हणून घाटकोपरला आणि दादरला या जैन लोकांनी रस्त्यावर पांढरे पट्टे ओढले, सोसायटीमध्ये पांढरे पट्टे ओढले. त्याला काही लोकांनी आक्षेप घेतला. तेव्हा हे जैन लोक त्याला गप्प बस सांगायला लागले आणि शेवटी पोलीस स्टेशनला जाऊन आक्षेप घेणाऱ्या वेद पाठक नावाच्या तरुणाविरुद्धच त्यांनी तक्रार दिली. बघा किती मुजोरी आहे. कारण या जैन मंडळींना फडणवीस सरकारचा पाठिंबा आहे. मंगल प्रभात लोढा हे त्यांचे प्रतिनिधी असल्यासारखे वागतात. मागे कबूतर खान्यांवरून गदारोळ झाला होता तेव्हा सुद्धा जैनांनी अशी आक्रमक भूमिका घेतली होती, हे विसरू नका. दादरला त्यांनी जी गंमत केली ती म्हणजे दादरचे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्या कार्यालयासमोरच पांढरे पट्टे मारले. साहजिकच मनसेने सरळ जाऊन या तथाकथित मुनींना, जैन मुनींना जाब विचारला. आता व्हिडिओ जो प्रसिद्ध झालाय, हे मुनी जे आहेत अहिंसेचं तत्व मांडतात, किंवा त्यासाठी जैन धर्माची स्थापना झाली होती. पण या व्हिडिओमध्ये हे मुनी जे बोलतायत, या लोकांना दम देतायत जे मनसेवाले गेले, की आवाज चढवून बोलू नका. अरे तुम्ही आवाज न चढवता पांढरे पट्टे ओढता, सार्वजनिक जी मालमत्ता आहे तिच्यावर, महापालिकेच्या रस्त्यावर कुणाची परवानगी घेतली होतीस आणि तुम्ही लोकांनाच सांगता आवाज चढवू नका. त्यांना मनसेवाल्यांनी उत्तम उत्तर दिलं की तुम्ही असाल धर्मगुरू स्वतःच्या घरचे, पण पब्लिक प्रॉपर्टीवर असला उद्योग तुम्ही करू शकत नाही. शेवटी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आणि हे पांढरे पट्टे जे दादरचे होते ते महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोलवून त्यावर रिपेंटिंग करावं लागलं. त्याच्यावर ग्रे किंवा ब्लॅक रंगाने वर आणखीन एक रंग फासला, त्यामुळे पांढरे पट्टे निघून गेले. आणि यामुळे अर्थातच जैनांची मुजोरी निघून जाईल अशा गैरसमजात मी नाही. जैनांच्या मुजोरीला राजकीय वास आहे, जसा उत्तर भारतीयांच्या मुजोरीला आहे. त्यांना असं वाटायलाच लागलेलं आहे की मोदी शहा हे त्यांचेच प्रतिनिधी आहेत आणि आपण काय वाटेल ते करू शकतो. कबूतर खाणे आणि कबूतर ही आरोग्याला धोकादायक आहेत असं मागे सांगितलेलं असताना सगळ्या तज्ज्ञांनी, डॉक्टर्सनी, तरी सुद्धा याने आग्रह धरला. कबूतरखाने कमी तर केले नाहीत, पण संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये आणखी एक कबूतरखाना उभारला. इतकी यांची मुजोरी झालेली आहे. कारण आपल्या पैशावर, म्हणजे अहिंसेचं हे नाव घेतात, महावीराचं नाव घेतात, दिगंबर श्वेतांबर असे त्यांचे 2 पंथ आहेत. मुद्दा असा आहे की आपल्या पैशावर सगळं चालतं असं या जैन मंडळींना वाटतं. म्हणून हा एक वेगळ्या प्रकारचा धार्मिक माफिया आहे. मी आज हे अशासाठी बोलतोय की एका शिक्षकाचा बळी गेला, एका कामगार नेत्याचा 14 वर्षाचा नातू गोळीबारामध्ये मरण पावला, 75 वर्षाच्या वृद्धाला मार सहन करावा लागला, शिवीगाळ सहन करावी लागली, आणि जैन धर्मगुरूंची अरेरावी इथल्या मराठी लोकांना सहन करावी लागलेली आहे. कसलं राज्य आहे? मला विचारायचं देवेंद्र फडणवीस यांना, कसलं राज्य आहे? तुमच्या राज्यामध्ये जर या माफियांवर नियंत्रण ठेवता येत नसेल, अशा प्रकारे 5-6 तरुण उठतात, बेकार तरुण, आणि जाऊन गोळीबार करतात, खंडणी मागतात, तर पोलीस काय करतायत? नागरिकांनी तुम्हाला विचारलंच पाहिजे हा प्रश्न विचारण्यासाठीच मी हा व्हिडिओ करतोय की वेरूळमध्ये ज्या शिक्षकांचा बळी गेला, निरपराध शिक्षकाचा बळी गेला, त्याला काय नुकसान भरपाई देणार आहे सरकार? अजून पोलिसांवर कारवाई झालेली नाहीये. पोलीस वाटेल ते कारण देत आहेत. हृदयविकाराने मृत्यू झाला, पोलिसांच्या आणि माफियाच्या मारहाणीत हा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे एरवी सुरू बोलणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना जाब द्यावाच लागेल, स्पष्टीकरण द्यावंच लागेल. ते थापा मारतील नेहमीच्या सवयीप्रमाणे. पण अशा प्रकारे महाराष्ट्रात निरपराध नागरिकांच्या जीवावर बेतायला लागलेलं आहे, हे लक्षात घ्या. हा आताचा महाराष्ट्र आहे. म्हणून मी म्हटलं सुरुवातीला, हा बदमाशांचा महाराष्ट्र नाही, हा माफियांचा महाराष्ट्र झालेला आहे. आणि या माफियांना राजकीय आशीर्वाद आहेत. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, नागरिक म्हणून आपलं आयुष्य धोक्यात आलंय हे मला माहिती आहे, 100% माहिती आहे. कोणीही मरू शकतो, कुणाचेही खून होऊ शकतात. महाराष्ट्र गल्लीतल्या गुंडाकडून होऊ शकतात, सत्तेतल्या गुंडांकडून होऊ शकतात, विरोधी पक्षातल्या गुंडांकडून होऊ शकतात. त्यांची ताकद आता फारशी राहिलेली नाही म्हणा, बहुसंख्य सत्तेतलेच गुंड आहेत. तरी सुद्धा आवाज उठवायचं सोडू नका. या राज्यामध्ये दाभोळकर आणि पानसरेंचा खून झाला. आज या राज्यामध्ये एका निरपराध शिक्षकाचा खून झाला, सुरेश बोरसे यांचा. जर आपण गप्प बसलो, मी तुम्हाला सांगतो धोका आहे, पण जर आपण गप्प बसलो तर आपल्याही नशिबी असाच मृत्यू येईल, हे लक्षात घ्या. असाच मृत्यू आपला, ते जर घडू द्यायचं नसेल, सांगलीच्या कामगार नेत्याच्या नातवाप्रमाणे आपल्या घरातली मुलं बाळ सुद्धा गोळीबारात मरू द्यायची नसतील, तर आपण जागं होऊन
सरकारला जाब विचारला पाहिजे. कृपया गप्प बसू नका. आपण सगळे मिळून संघटित होऊन याचा मुकाबला करूया. कारण महाराष्ट्र या बदमाशांचा, या माफियांचा नाही, हे त्यांना निक्षून सांगण्याची वेळ आली. पाहत राहा निर्भीड सत्य, अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.